So next question is trace the curve y square a square plus x square is equal to a square x square. सो जे इक्वेशन्स y आणि x चे बनतात त्यांना आपण कार्टेशियन इक्वेशन्स असे म्हणतो. सो दिस इज द कार्टेशियन इक्वेशन. याला आपण ट्रेस करूया. सो हा लेक्चर पाहायच्या आधी लेक्चर नंबर 1 पाहून घ्या, ज्याच्यामध्ये कार्टेशियनचे मी सगळे रूल्स सांगितलेले आहेत. ते रूल्स आधी एका पानावर लिहून घ्या. जे शॉर्टकट मी बोललो होतो ते नीट लिहून घ्या, त्यानुसारच तुम्ही कर्व ट्रेस करणार आहात. सो स्टेप नंबर 1, टू फाइंड सिमेट्री. सो नीट बघाल या इक्वेशन मध्ये तर सगळ्या y चे जे जेवढे काही y आहेत त्या सगळ्यांचे डिग्रीज इवन आहेत 2 आणि x सुद्धा डिग्रीज इवन आहेत. सो ॲज both x and y are even, curve symmetrical to both axes. झाली आपली पहिली कमेंट. सेकंड, टू फाइंड इंटरसेक्शन विथ ओरिजिन, ज्याच्यासाठी आपण x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 ऍट अ टाइम पुट करतो इक्वेशन मध्ये. सो हे दिसेल इक्वेशन असं, 0 स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू 0 स्क्वेअर. 0 नी सगळ्याला मल्टिप्लाय केलं की 0 येणार आहे आणि 0 नी सगळ्याला मल्टिप्लाय केलं की 0 येणार आहे. देअरफॉर कर्व पासेस थ्रू ओरिजिन. आपली कर्व ओरिजिन मधनं पास होत आहे. तिसरा आणि सगळ्यात वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट, टू फाइंड टँजेंट. आपली टँजेंट आपण कोणाला घासतोय हे फाइंड करायचं आपल्याला. हा थर्ड पॉइंट आहे. कसं फाइंड करायचा, त्याच्या आधी ही जी इक्वेशन आहे हे नीट लिहून घ्यायची. नीट लिहिणं म्हणजे काय, ओपन करा, एका साइडला घेऊन घ्या. पहिले येईल बघा, वाय स्क्वेअर ने ए स्क्वेअर ला मल्टिप्लाय केल्यावर ए स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यात आपल्याला लोएस्ट डिग्री शोधायची आहे. याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 4 आहे, याची डिग्री 2 आहे. इज्जत द्यायची फक्त एक्स आणि वाय ला, ए ला इज्जत द्यायची नाहीये. सो लोएस्ट डिग्री असणार आहे 2 आणि 2. या अख्ख्या लोएस्ट डिग्री टर्मला कोणाशी इक्वेट केलं मी, 0 शी. हे मायनस तिकडे जाऊन प्लस झालं तर मला मिळालं ए स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर कॅन्सल झाले तर मिळालं मला वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर वाय इज इक्वल टू एक्स. बट इथे एक ट्विस्ट आहे, अंडर रूट कॅन्सल केल्यानंतर पलीकडच्या बाजूला प्लस ऑर मायनस ही गोष्ट कंपल्सरी लागते. कुठल्याही व्हेरिएबलचा अंडर रूट केल्यानंतर तिथे काय लागतं, प्लस ऑर मायनस. हे फक्त नियम कुठे लागू होणार आहे, अंडर रूट करताना. सो आपण कोणाला घासून जाणार आहोत, y इज इक्वल टू एक्स या लाईनला आणि y इज इक्वल टू मायनस एक्स या लाईनला. स्टेप नंबर 4, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. त्यातली पहिली आहे एक्स ऍक्सिस. सो मी एक्स ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय हे बघण्यासाठी मला y 0 पुट करायचं आहे इक्वेशन मध्ये. हे माझं सॉर्टेड इक्वेशन आहे, याच्या पुढे हे वापरायला घ्यायचं. y 0 पुट केल्यामुळे हा 0 झाला, हा 0 झाला. मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 झालं. मायनस ए स्क्वेअर ने डिवाइड केल्यावर 0च राहणार आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आलं, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0 आलं. सो मी कुठेही टच करणार नाहीये. मुलं इथे काय चूक करतात ते पण सांगतो, खूप मोठी आणि मूर्खपणाची चूक आहे. हा मायनस ए स्क्वेअर तिकडे जाऊन प्लस ए स्क्वेअर करतात, सगळं आन्सर चुकलं. हा मायनस ए स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे आणि 0 ने कशालाही डिवाइड केलं तरी आन्सर 0 राहतं. एक्स इज इक्वल टू 0 आपलं उत्तर आलंय. सेकंड, मी वाय ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय याच्यासाठी मला एक्स इज इक्वल टू 0 पुट करायचंय.
x0 मुळे हा पण गेला आणि हा पण गेला, उरला a² y² इज इक्वल टू 0. a² तिकडे जाऊन डिवाइड होईल, गेला, उरला y² इज इक्वल टू 0, म्हणजेच y इज इक्वल टू 0. सो ना मी x ऍक्सिसला 0 सोडून कुठे टच करत आहे, ना मी y ऍक्सिसला 0 सोडून कुठे टच करत आहे. Okay, then my last point is asymptote. So पाचवा पॉइंट आहे asymptote parallel to. पहिलं काय असतं, x ऍक्सिस. काय करायचं त्याच्यासाठी, x च्या हायेस्ट डिग्रीचा कोएफिशियंट 0 ला इक्वेट करायचा. आता x चा हायेस्ट डिग्री शोधा, इथं नाहीये, इथं 2 आहे, इथे 2 आहे. मग याचा कोएफिशियंट हा पण असू शकतो. प्रत्येक वेळेला कोएफिशियंट या बाजूलाच पाहिजे असं काही नाही. माझं सोडून आसपास जे सगळे आहेत ते माझे कोएफिशियंट. सो x² चा कोएफिशियंट झाला y², या x² चा कोएफिशियंट झाला -a². सो माझे दोन कोएफिशियंट आहेत y² मायनस a². हे झाले माझे कोएफिशियंट. सो y² इज इक्वल टू a² असेल तर y² झाला a². Therefore y is equal to प्लस और मायनस a. काय सांगितलं होतं मी, अंडर रूट काढताना तुम्हाला प्लस और मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. ही झाली माझी असिम्प्टोट पॅरलल टू x ऍक्सिस. दुसरी असेल असिम्प्टोट पॅरलल टू y ऍक्सिस. लेट्स चेक. हायेस्ट डिग्री ऑफ y, इथं a² आहे कोएफिशियंट आणि इथे x² म्हणजे a² प्लस x². Therefore मी लिहू शकतो x² इज इक्वल टू मायनस a². आता एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात घ्या, कुठल्याही नेगेटिव्ह नंबरची किंवा नेगेटिव्ह व्हेरिएबलची आपण अंडर रूट काढू शकत नाही. आता मला अंडर रूट करायचंय ना, याचा अंडर रूट x येईल, पण ह्याचा अंडर रूट आपण काढू शकत नाही. याचा अंडर रूट काढू शकलो कारण इथे कुठेही मायनस साइन नव्हती. अंडर रूट काढल्यानंतर मायनस साइन येते, कुठल्याही मायनस साइनचे आपण अंडर रूट काढू शकत नाही. सो अंडर रूट काढताना कुठलंही निगेटिव्ह साइन आलं तर आपण त्याला म्हणायचं आहे इनव्हॅलिड. आपण त्याला काय म्हणायचं आहे, इनव्हॅलिड. सो अशा प्रकारे सगळे माझे पॉइंट स्ट्रेस झालेले आहेत. आता आपण सगळे पॉइंट ड्रॉ करून घेऊया व्यवस्थित जसं ठरल्याप्रमाणे. स्टेप नंबर 1, सिमेट्री बघायची नाही. मी ओरिजिन मधनं जातोय का, हो जातोय, डॉट देऊन टाका. जातोय, कोणाला घासत जाणार आहे, y इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू मायनस एक्स. या लाईन्स कशा दिसतात मी हे मागच्या लेक्चर मध्ये सुरुवातीला शिकवलेलं आहे. या दोन, याला म्हणतात लाईन y इज इक्वल टू एक्स आणि या लाईनला म्हणतात लाईन, ही लाईन आहे y इज इक्वल टू एक्स आणि ही लाईन आहे y इज इक्वल टू मायनस एक्स. या दोन लाईनला मी घासत जाणार आहे. कुठे जाणार आहे हे मला असिम्प्टोट सांगणार आहे. आता मी x ऍक्सिसला आणि y ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय ते कुठेच टच करत नाहीये, 0 सोडून. सो कुठेही प्लॉट करायची गरज नाहीये मला. आता सगळ्यात महत्वाचं आहे असिम्प्टोट. मला कुठे जायचंय, असिम्प्टोट आहे y इज इक्वल टू a आणि y इज इक्वल टू मायनस a. सो मी हे पण लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की y च्या सगळ्या लाईन्स आडव्या असतात. मग y इज इक्वल टू a लाईन वर असेल आणि y इज इक्वल टू मायनस a लाईन खाली असेल. सो ही झाली माझी y इज इक्वल टू a ची लाईन आणि ही झाली माझी y इज इक्वल टू मायनस a ची लाईन. तुम्हाला प्रश्न पडेल सर अंदाजे कुठून काढायचं, अंदाजे कुठूनही काढा, त्यांनी काहीही फरक पडत नाही. y इज इक्वल टू a आणि y इज इक्वल टू मायनस a. या झाल्या माझ्या लाईन्स. आता मला कर्व करायचे ट्रेस. बघा मी ओरिजिनला होतो का, हो होतो. मी कोणाला घासत गेलो, y इज इक्वल टू एक्स ला घासत गेलो. हे बघा y इज इक्वल टू एक्स ला मी घासत गेलो. कोणाच्या दिशेने गेलो, y इज इक्वल टू a च्या दिशेने गेलो. मला तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. माझी सुरुवात, मी कोणाला घासतोय आणि मी कोणाच्या दिशेने जातोय. ज्याच्या दिशेने जायचं त्याला टच करायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं नाही, त्याला जवळ येऊन सोडून द्यायची. येस, माय कर्व इज डन. ही ड्रॉ केल्यानंतर सिमेट्री बघा की प्रतिबिंब आहे का मिरर इमेज आहे.
आय एम सिमेट्रिकल टू बोथ ऍक्सिस म्हणजे प्रतिबिंब सुद्धा आहे आणि आरशातलं मिरर इमेज सुद्धा आहे. सो प्रतिबिंब असल्यामुळे सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस झालं आणि याचा मिरर इमेज काढल्यामुळे सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस सुद्धा झालं. तुमची डायग्राम बऱ्यापैकी सिमेट्रिकल आली पाहिजे, दिसायला व्यवस्थित सिमेट्रिली दिसली पाहिजे. याच्यात काही चुका करू नका ड्रॉ करताना. थोडंफार इकडे तिकडे चालतं, अगदीच काय आपण चित्रकार नाही होत की आपली डायग्राम खूप जास्त छान येईल. पण ही जी ग्रीन लाईन मध्ये जी डायग्राम ड्रॉ केली ही आहे आपली कर्व. आता लास्ट स्टेप मला फक्त घ्यायचे रिजन ऑफ ऍब्सेन्स. सिक्स रिजन ऑफ ऍब्सेन्स. माझी कर्व कुठे कुठे आहे आणि कुठे कुठे नाही. माझी कर्व इकडे पण आहे इकडे पण आहे, पण माझी कर्व इथून वर नाहीये आणि इथून खाली नाहीये. कोणाच्या वर नाहीये? y इज इक्वल टू ए च्या वर नाहीये आणि y इज इक्वल टू मायनस ए च्या खाली नाहीये. हे आहेत माझे रिजन ऑफ ऍब्सेन्स. अशा प्रकारे ही कर्व ट्रेस करायची. जर तुमची प्रॅक्टिस झालेली असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ असतील ना, स्टेप्स, तर हा क्वेश्चन करायला साधारण 2-3 किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील तुम्हाला. व्हेरी इझी टॉपिक, फक्त तुमच्या स्टेप्स आहेत त्या तोंड पाठ पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. क्वेश्चन बघून कळला पाहिजे की हा कार्टेशियनचा क्वेश्चन आहे. सो स्टार्ट करूया अगेन. फर्स्ट सिमेट्री. सिमेट्रीसाठी आपल्याला काय बघायचंय? एक्स इव्हन आहे का वाय इव्हन आहे? इथे बघा हा एक्स ऑड आहे, आतमध्ये इव्हन असू दे. मला काय म्हणायचंय, मला प्रत्येक ठिकाणचा एक्स इव्हन पाहिजे. प्रत्येक एक्स वर बोट ठेवा आणि त्याची डिग्री शोधा. या एक्स ची डिग्री 1 आहे, या एक्स ची 2 आहे, या एक्स ची 2 आहे. म्हणजे कोणाची तरी ऑड आली ना, तोंडातनं ऑड नंबर निघाला की 16. 1 2 2 1 इज ऑड, एक्स गेला. वाय 2 2 वाय इव्हन आहे. ऍज y is even, curve is symmetrical to x axis. सो स्टेप नंबर 1 ती पाठ करा. सिमेट्रिकल टू एक्स असतं जेव्हा y ची डिग्री इव्हन असते, राईट. स्टेप नंबर 2, टू फाइंड इंटरसेक्शन विथ ओरिजिन. ज्याच्यासाठी आपण x0 आणि y0 डायरेक्टली पुट करतो क्वेश्चन मध्ये. करा पुट. इथं येईल 0 इंटू 0 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर ए इंटू 0 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 येणार. 0 मायनस 0 0 असतं, 0 ने मल्टिप्लाय केल्यावर 0 येणार. हेन्स कर्व passes through origin. Curve passes through origin, right? Third, as usual, third step is tangent. तुम्हाला इक्वेशन नीट लिहावं लागेल. एकत्र करा, एका साइडला घेऊन या. म्हणजे काय? एक्स ने एक्स स्क्वेअर ला मल्टिप्लाय केल्यावर एक्स क्यूब, एक्स ने वाय ला मल्टिप्लाय केल्यावर एक्स वाय स्क्वेअर. इकडचं मल्टिप्लाय करून इकडे आणायचं. सो ए ने एक्स स्क्वेअर ला मल्टिप्लाय केल्यावर ए एक्स स्क्वेअर होणार. इथे आल्यावर मायनस ए एक्स स्क्वेअर. ए ने मायनस वाय स्क्वेअर ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस ए वाय स्क्वेअर. इकडे आल्यावर प्लस ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज माय स्टँडर्ड इक्वेशन. यातली लोएस्ट डिग्री शोधा. याची डिग्री 3, याची डिग्री 3, याची डिग्री 2, याची डिग्री 2. इज्जत द्यायची एक्स आणि वाय ला. सो फक्त 2 वाले ग्रुप केले. लोएस्ट डिग्री टर्मला इक्वेट करायचंय 0 शी. केलं. हा तिकडे न्या. ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन होईल प्लस ए एक्स स्क्वेअर. ए कॅन्सल, अंडर रूट काढलं तर मला मिळेल y इज इक्वल टू प्लस ऑर मायनस एक्स. मगाशीच सांगितलं कुठल्याही गोष्ट अंडर रूट करताना काय लावायचं? प्लस ऑर मायनस. सो मी कोणाला घासून जाणार आहे? y इज इक्वल टू एक्स ला घासणार आहे आणि y इज इक्वल टू मायनस एक्स ला घासणार आहे, राईट. देन कम स्टेप नंबर 4, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस. ज्यातली पहिली असते
एक्स ऍक्सिस आपण पुट करतो y इज इक्वल टू 0. करा y इज इक्वल टू 0 पुट. आता इथे करणं बंद करा. आता आपल्याकडे नवीन इक्वेशन आलेलं आहे. y इज इक्वल टू 0 पुट केल्यावर हा निघून जाईल आणि हा निघून जाईल. उरतील हे दोन, एक्स क्यूब मायनस ए एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. जेव्हा पण असे दोन एक्स येतील तेव्हा तुम्हाला पहिलं सुचलं पाहिजे कॉमन कर. यातनं काय कॉमन येतंय? यातनं कॉमन येतोय एक्स स्क्वेअर. जर मी एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर इथं 2x गेल्यावर 1x उरेल आणि इथे 2x गेल्यावर फक्त मायनस ए उरेल. सो आता माझं आन्सर 0 येण्यासाठी दोन लोकांना सॅटिस्फाय करायचं. एक तर हा 0 झाला पाहिजे किंवा हा 0 झाला पाहिजे. दोन आन्सर 0 आले तर माझा आन्सर 0 होईल. एक तर हा 0 किंवा हा 0. हा 0 कधी होईल? जर का x 0 असेल तर हा 0 होईल, आन्सर 0 होईल. आणि हे ब्रॅकेट 0 कधी होईल सांगा मला? हे ब्रॅकेट 0 होईल जेव्हा x ची व्हॅल्यू असेल a. बघा ना पुट करून. इथे x अगर मी a लिहिला तर a मायनस a काय असेल? 0. जेव्हा दोन लोक असतात ना तेव्हा मला दोघांचे सॅटिस्फाईज बघायला. सो x इज इक्वल टू 0 हा पण पॉइंट आला आणि x इज इक्वल टू a हा पण पॉइंट आला. याचा अर्थ काय? इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस दोन ठिकाणी होणार आहे. मी एक्स ऍक्सिसला कुठे कुठे टच करणार आहे? ए ला टच करणार आहे आणि 0 ला टच करणार आहे. सो ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. डायरेक्टली कॅन्सल करायचं नाही, कॉमन काढून सॉल्व्ह करायचं असतं. हेच आता वाय ऍक्सिस साठी बघूया. पुट करून देऊया एक्स इज इक्वल टू 0. करा पुढे 0. हा 0 होईल, हा 0 होईल, हा 0 होईल. उरेल ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथे एकच आहे ना, ए तिकडे जाऊन 0 झाला म्हणजेच काय आलं? y इज इक्वल टू 0. सो मी एक्स ऍक्सिसला दोन ठिकाणी टच करणार आहे, ए ला आणि 0 ला, आणि y ऍक्सिसला कुठे टच करणार आहे? फक्त 0 ला. ही झाली माझी कन्सेप्ट. आता जाणार मी असिम्प्टोट कडे. पाचवा पॉइंट, टू फाइंड असिम्प्टोट पॅरलल टू. पहिलं असतं एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस साठी इज इक्वल टू 0 आपण करतो कोणाला? आपण करतो हायेस्ट डिग्री ऑफ एक्सच्या कोएफिशियंटला. एक्स ची हायेस्ट डिग्री शोधा. एक्स ची हायेस्ट डिग्री 3 आहे, 3. त्याचा कोएफिशियंट काही दिसत नाही म्हणजे काय असतो? 1. मग 1 ला इक्वेट केलं 0 शी. कसं शक्य आहे? शक्यच नाहीये. इट इज इनव्हॅलिड. इट इज इनव्हॅलिड. देन वी विल गो टू सेकंड वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस साठी काय करणार आपण? इज इक्वल टू 0 करणार. कोणाला करणार? हायेस्ट डिग्री ऑफ वाय च्या कोएफिशियंटला. वाय ची हायेस्ट डिग्री बघा तर इथे 2 आणि इथे 2. इथे कोण आहे? एक्स. इथे कोण आहे? प्लस ए. मग वाय च्या हायेस्ट डिग्रीचे कोएफिशियंट काय झाले? एक्स प्लस ए. याला कोणाशी इक्वेट केलं आपण? 0 शी. केलं इक्वेट. मग एक्स प्लस ए इज इक्वल टू 0. तर एक्स इज इक्वल टू काय येणार? मायनस ए. एक्स इज इक्वल टू काय आला? मायनस ए. सो डन विथ एव्हरीथिंग. नाव वी विल ड्रॉ डिफरंट कर्व ज्या आपल्याला लागत होत्या. फर्स्ट पॉइंट बघत नाही. सेकंड पॉइंट मी कुठे? इज कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. येस, कर्व पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे मी सेंटरला आहे. तिथे आहे मी, राईट? देन मी कोणाला घासणार आहे? मी घासणार आहे y इज इक्वल टू एक्स ला आणि y इज इक्वल टू मायनस एक्स ला. करा ड्रॉ. ही झाली माझी y इज इक्वल टू एक्स. ही झाली माझी y इज इक्वल टू मायनस एक्स. बरोबर? दोन लाईन रेडी झाल्या. आता मी कुठे कुठे आहे? एक्स ऍक्सिसला कुठे कुठे टच करतोय मी? फक्त 0 लाच नाही तर मी ए ला पण टच करतोय आणि वाय ऍक्सिसला कुठेच टच करत नाही. सो एक्स ऍक्सिसला मी 0 ला तर टच करतोय, मान्य आहे मला, पण मी आता ए ला पण टच करणार आहे. कुठे टच करणार आहे मी? ए ला. सो हा पॉइंटचं नाव काय झालं? एक्स इज इक्वल टू ए. त्या पॉइंटचं नाव झालं. आणि दुसरं एक्स इज इक्वल टू 0 टच केलं मी. वाय ऍक्सिसला कुठे कुठे टच करणार आहे? तर वाय ऍक्सिसला मी कुठेच टच करत, फक्त 0 ला टच करतोय. आय एम डन. असिम्प्टोट. असिम्प्टोट आहे एक्स इज इक्वल टू मायनस ए. परत एक्सच्या सगळ्या लाईन्स उभ्या असतात आणि मायनस ए ही लाईन लेफ्टला असणार. सो ही झाली माझी एक्स इज इक्वल टू मायनस ए. ही जी लाईन आहे ही आहे एक्स इज इक्वल टू मायनस ए. सो आय एम डन विथ ऑल द लाईन्स.
नाव आय विल प्लॉट माय कर्व. करूया प्लॉट. बघा आता लॉजिक कसं आहे, मी ए ला पण आहे आणि 0 ला पण आहे, पण मला सरळ जायचं नाही. बघा तुम्ही एका पॉइंटला दुसऱ्या पॉइंटला, पण तुम्हाला त्यांच्यात चालायला अलाउड नाही, मग तुम्ही काय कराल, उडी माराल. कॉमन सेन्स आहे ना. मी ए ला आहे, 0 ला आहे, बाकी कुठे टच करण्याला मला परमिशनच नाही, मग मी काय करणार, मी मारणार उडी. उडी मारता मारता मी y इज इक्वल टू एक्स ला घासून गेलो का, कारण y इज इक्वल टू एक्स माझी टँजंट होती. आपण कधीही टँजंटच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी टँजंटच्या पलीकडे येऊ शकत नाही, मला टँजंटला घासतच यावं लागणार. जर मी ही डायग्राम अशी काढली, आय एम रॉंग. मी माझ्या टँजंटला इंटरसेक्ट केलं, चालत नाही. टँजंट म्हणजे अशी व्यक्ती जिला मी फक्त घासू शकतो, पार करू शकत नाही. सो आय एम डन विथ दिस कर्व. आता मला जायचंय कोणाच्या दिशेला, मला जायचंय एक्स इज इक्वल टू मायनस ए च्या लाईनच्या दिशेला. मी इथून इथे आलो, असाच मी इंटरसेक्ट करू शकत नाही ना, मी या लाईनच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मग मला ऑप्शन काय उरलाय, माझ्याकडे हाच ऑप्शन आहे, उडी मारली, निघून गेलो. नाव माय कर्व इज सिमेट्रिकल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला असा हात ठेवा. सिमेट्रिकल म्हणजे काय, प्रतिबिंब. जे वर आहे ते खाली, जे खाली आहे ते वर. करा ड्रॉ. जे वरनं गेलं ते खालनं जाईल, इंटरसेक्ट करू शकत नाही मी. जे वरनं गेलं ते खालनं जाईल, जे खाली गेलं ते इथून वर निघून जाईल. सो दिस इज माय फायनल कर्व. मला इथे टच करायचं नव्हतं म्हणून मी उडी मारली, इंटरसेक्ट पलीकडे न जाता निघून गेलो. टच करायचं नव्हतं म्हणून उडी मारली, पलीकडे न जाता निघून गेलो. दिस इज माय फायनल कर्व. डन विथ द कर्व. देन माय लास्ट स्टेप, स्टेप नंबर 6, रिजन ऑफ ऍब्सेन्स. हा खूप बेसिक आणि इझी पॉइंट आहे. तुम्ही तुमची कर्व बघा ना, ही एक उभी लाईनच्या पलीकडे माझी कर्व नाहीच आहे. मग मी काय लिहिणार, एक्स लेस दॅन मायनस ए च्या अलीकडे नाहीये आणि ए पर्यंत मी आहे, एच्या या साईडला दिसत नाही ना मी. मग एक्स ग्रेटर दॅन ए. दीज आर माय रिजन ऑफ ऍब्सेन्स. जिथे आहे ते नाही, कुठे नाहीये हे सांग. सो अशा प्रकारे इझी मेथडनी तुमच्या त्या स्टेप्स पाठ असतील तर इझिली तुम्ही कर्व ट्रेस करू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये अजून आपण काही असे एक्झाम्पल्स बघूया.